ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव, तर उत्पादनात यामुळे घट होण्याची शक्यता. 26 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. नांदेड जिल्ह्यामध्ये तूर काढणीला सुरुवात, मात्र दरात घसरण. ऐन हंगामामध्ये तुरीला केवळ 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत. जळगावच्या शिरसोलीमध्ये ढगाळ वातावरणामुळे झेंडूच्या फुलावर आता रोगाचा प्रादुर्भाव, तर झेंडू उत्पादक शेतकरी यामुळे आर्थिक संकटात. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, तर गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण सुरू. रत्नागिरीच्या राजापूरमधल्या प्रसिद्ध कात्रा देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सुरुवात. जिल्हाभरातनं मोठ्या संख्येनं दर्शनासाठी इथे भाविकांची गर्दी. नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, तर 18 वाहन चालकांवर कारवाई करत हजारोंचा दंड वसूल. स्त्री रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे 3-13. नवीन रुग्णालयामध्ये सर्रासपणे डुकरांचा आणि कुत्र्यांचा वावर. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू. प्रवासी महिला चोरट्यांच्या टोळीला अमरावती पोलिसांकडून अटक, तर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची ही मोठी कारवाई. नागपूरच्या कामठीजवळच्या एका शेतात 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू, तर मोरांच्या मृत्यूमुळे खळबळ. यापूर्वी H1N1 विषाणूमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं आलं समोर.